सदाभाऊ खोत यांची स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे। चौकशी समितीने ही घोषणा केली आहे। पक्षाने सदाभाऊंना मंत्रिपद सोडण्याचे निर्देश दिले आहेत। मात्र असं असलं तरी सदाभाऊंनी मंत्रिपद सोडण्याची गरज नसल्याचं भाजपमधल्या सूत्रांनी सांगितलंय। सदाभाऊंचं मंत्रिपद पक्षाच्या कोट्यातलं असल्यामुळे राजीनामा द्यावा असा निर्णय पक्षाच्या कार्यकारिणीत घेणार असल्याचं चौकशी समितीचे अध्यक्ष दशरथ सावंत यांनी स्पष्ट केलंय। गेल्या काही महिन्यांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात कलगीतुरा रंगला होता। सदाभाऊ मंत्री झाल्यापासून हा दुरावा अधिकच वाढला। राजू शेट्टींनी शेतकऱ्यांसह केलेल्या पदयात्रेतही सदाभाऊ खोत फिरकले नव्हते। आता सदाभाऊंनी मंत्रिपद सोडावं अशी सूचना स्वाभिमानीनं केली आहे। मात्र सदाभाऊंकडून काढून इतर कुणाला मंत्रिपद देणार का हा प्रश्न कायम आहे। त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना सरकारमध्ये राहणार की नाही याबाबतचा संभ्रम मात्र कायम आहे। तर मंत्रिपदाबाबतचा निर्णय मुख्यमंत्री घेणार असल्याचं कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी झी24 तासच्या मुलाखतीत सांगितलंय। कार्यकर्त्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं। दहीहंडीच्या सणावर घालण्यात आलेले वय आणि उंचीचे निकष विधिमंडळानं ठरवावेत असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिलाय। त्यामुळे आता सरकारनं हायकोर्टात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार 14 वर्षांखालच्या गोविंदांना दहीहंडीच्या खेळात सहभागी होता येणार नाही। याशिवाय दहीहंडीची उंची किती असावी याचा निर्णयही सरकार आणि विधिमंडळानं घ्यावा असंही हायकोर्टानं म्हटलंय। त्याआधी सकाळपासूनच दहीहंडीच्या उंची आणि वयाच्या निर्बंधांविषयी सुनावणी झाली। त्यामध्ये राज्य सरकारनं गोविंदांच्या सुरक्षेसाठी दिलेल्या आदेशांची माहिती कोर्टात मांडण्यात आली। त्यामध्ये प्रामुख्याने गोविंदांसाठी हेल्मेट, सेफ्टी बेल्ट देणं याची जबाबदारी आयोजकांवर देण्यात आल्याचं सरकारनं सांगितलंय। शिवाय दहीहंडीतले थर हे संस्कृतीचा भाग असल्याचंही सरकारच्या वकिलांनी म्हटलं। त्यानंतर कोर्टानं मृत्यू यायचा असेल तर तो ट्रेडमिलवरही येऊ शकतो असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलं। या निर्णयानं दहीहंडी साजरी करणाऱ्या गोविंदांनीही समाधान व्यक्त केलं। 9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा मोर्चासाठीच्या परवानगीच्या प्रक्रियेत 9 ऑगस्टला मुंबईमध्ये होणाऱ्या मराठा मोर्चासाठीच्या परवानगीच्या प्रक्रियेत आता सुरुवात झाली आहे। मुंबई पोलिसांनी हे स्पष्ट केले। तसंच ड्रोन वापरासाठी अर्ज आला नसल्यानं त्याचा प्रश्नच उद्भवत नाही असंही मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलंय। मुंबई पोलीस आणि वाहतूक पोलीस मराठा मोर्चासाठी मोठा बंदोबस्त तैनात करणार आहेत। मुंबईत 9 ऑगस्ट रोजी निघणारा मराठा क्रांती मूक मोर्चा शांततेनेच पार पडेल याबाबत आपल्या मनात अजिबात शंका नाही असं राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी म्हटलंय। सरकारच्या अखत्यारीत असलेले मराठा समाजाचे सर्व प्रश्न मार्गी लागले आहेत। तरीही काही मागण्या राहिल्या असतील तर त्या मोर्चापूर्वी सरकारच्या निदर्शनास आणून घ्याव्यात। सरकार त्या मागण्या सोडवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करेल असंही चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं। वादग्रस्त सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार यांना हटवल्यानंतर MSRDCच्या व्यवस्थापकीय संचालकपदी भूषण गगराणी यांची नियुक्ती करण्यात आली आहे। गगराणी हे सध्या सिडकोचे MD आहेत। त्यामुळे त्यांना सध्या तरी दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळाव्या लागणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पाची जबाबदारी गगराणी यांच्याकडे असणार आहे। पुणे महापालिकेवर पहिल्यांदाच झेंडा फडकवलेल्या भाजपमध्येच फुटीची चिन्ह आहेत। भाजपचे नगरसेवक तसंच पदाधिकाऱ्यांना एक 4 पानी निनावी पत्र पाठवण्यात आलंय। त्यामध्ये पक्षातल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांपासून स्थानिक नगरसेवकांवर टीका करण्यात आली आहे। पक्षामध्ये काकडे समर्थकांवर अन्याय सुरू असल्याची तक्रार या पत्रात करण्यात आली आहे। विशेष म्हणजे हे पत्र महापालिकेतल्या विरोधी पक्षाच्या नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनाही पाठवण्यात आलंय। पत्रातल्या मजकुरावरून हे पत्र संजय काकडे समर्थकांना लिहिल्याचं वाटतंय। पत्रावर शिक्का मात्र दिल्लीचा आहे। त्यामुळे पत्र नेमकं कोणी लिहिलं याबद्दल संभ्रम आहे। महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या शालेय अभ्यासक्रमातून मुघल राज्यकर्त्यांच्या महतीला कात्री लावण्यात आली आहे। यंदाच्या वर्षीपासून इयत्ता 7वी आणि 9वीचा अभ्यासक्रम बदललाय। शिवाजी महाराज आणि मराठा राजवट हा या नव्या अभ्यासक्रमाचा केंद्रबिंदू आहे। तर मुघल राज्यकर्ते अगदीच नावाला शिल्लक ठेवण्यात आले। नव्या अभ्यासक्रमातून ताजमहल, कुतुब मिनार, लाल किल्ला या वास्तू आणि त्यांचा इतिहास गायब झालाय। आधीच्या अभ्यासक्रमात किमान एका परिच्छेदापुरता असलेला अकबर आता नव्या अभ्यासक्रमात 3 ओळींमध्ये संपवण्यात आलाय। अकबराव्यतिरिक्त दिल्लीवर सत्ता गाजवणारी पहिली राणी रझिया सुलताना, दिल्लीतून दौलताबादला राजधानी हलवणारा आणि नोटबंदी करणारा मुहम्मद बिन तुघलक यांची नावं नव्या अभ्यासक्रमातल्या नव्या इतिहासातून पुसून टाकण्यात आली आहेत।
इंटिग्रेटेड कोर्स करणाऱ्या विद्यार्थ्यांनी जर महाविद्यालयात 80% कमी हजेरी लावली तर त्यांना 12वी परीक्षेसाठी अपात्र केलं जाईल. पुढल्या वर्षीपासून असा नियम लागू करणार असल्याचं शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलंय. मुंबई विद्यापीठाच्या विषयावर बोलताना कारवाईचा अधिकार राज्यपालांकडे असल्याचं ते म्हणाले. बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईत प्रवाशांचे हाल झाले. राखी पौर्णिमेच्या सणासाठी आधीच प्रवाशांची गर्दी वाढली होती. त्यातच या संपामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. अखेर सोमवारी संध्याकाळी शिवसेना पक्षप्रमुखांच्या मध्यस्थीनंतर बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला. मात्र बेस्टच्या संपाचे फिक्सिंग झाल्याचं उघड झालंय. संप जाहीर करण्यापूर्वी तो कधी मागे घ्यायचा, कुणाच्या उपस्थितीत माघार घ्यायची याचा मुहूर्त संपाची घोषणा करण्यापूर्वीच ठरलेला होता. त्यामुळे बेस्टचा संप हा केवळ फारसच नव्हे तर शिवसेनेनं भाजपला शह देण्यासाठी केलेली खेळी होती का, अशी ही चर्चा आता रंगू लागली आहे. ठाण्याजवळच्या डायघरमध्ये एका गॅरेजमध्ये पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली आहे. या गॅरेजमधून 9 डिटोनेटर आणि 10 किलो अमोनियम नायट्रेट सापडलंय. ही स्फोटकं गावठी बॉम्ब बनवण्यासाठी वापरली जातात. या प्रकरणी पोलिसांकडून 3 अटक करण्यात आली आहे. महिंचा गणूर, शाह आलम महमूद शेख आणि आरिफ खान अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. कुरिअरच्या नावाखाली मुंबईकडे जाणारा गोवा बनावटीचा अवैध दारूचा मोठा साठा रत्नागिरीत जप्त करण्यात आलाय. परदेशात कुरिअरच्या माध्यमातून किमती मौल्यवान वस्तू कुरिअर माध्यमातून जात असल्याचं दाखवण्यात आलं होतं. मात्र रत्नागिरीच्या राज्य उत्पादन शुल्क शाखेच्या भरारी पथकानं अत्यंत शिताफीनं या गैरप्रकाराचा भांडाफोड केलाय. महिंद्रा बोलेरो गाडीतून कुरिअर बॉक्सच्या आडून दारूची अवैध वाहतूक होत होती. यात तब्बल 2000 बाटल्या बॉक्समध्ये आढळल्या आहेत. त्यांची किंमत ही 9.5 लाखांहून जास्त आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने या महिनाभरात अशा पद्धतीच्या तब्बल 7 मोठ्या कारवाया केल्या असून त्यातून तब्बल 1 कोटीहून जास्त मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या राजापूर तालुक्यातील कशेळी गावातल्या समुद्रकिनारी 15 दिवसांपूर्वी एक कॅप्सूलसारखी दिसणारी वस्तू वाहत आली होती. जागरूक नागरिकांनी या वस्तूबाबत पोलिसांना माहितीही दिली होती. आधी समुद्रात तरंगत असलेली ही वस्तू लाटांच्या माऱ्यामुळे आता किनाऱ्याला लागली आहे. त्या वस्तूबाबतची माहिती देऊनही पोलीस यंत्रणेने याबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. सागरी सुरक्षेबाबत सरकारी यंत्रणा किती जागरूक आहेत हेच या घटनेवरून सिद्ध होत आहे. याबाबत स्थानिकांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यामुळे आता तरी शासकीय यंत्रणा हलेल अशी अपेक्षा स्थानिक बाळगून आहेत. चिपळूण नगरपालिकेने वशिष्ठी नदीवरील बाजार पुलाबाबत तब्बल 80 लाख रुपये जादा अदा केल्याचं आता सिद्ध झालंय. या संदर्भातील गैरव्यवहाराची झी24 तासनं बातमी लावल्यानंतर याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला या पुलाची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. पाहणी केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागानं एक अहवाल जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलाय. याच अहवालाची प्रत आता झी24 तासच्या हाती लागली असून त्यामध्ये काम न करताच पैसे अदा केल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. तब्बल 80 लाख रुपये हे काम न करता जादा अदा केल्याचं अहवालात म्हटलं असून संबंधितांना याबाबत आपण शोकॉज नोटीस काढणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. नाशिकमधल्या अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी प्रशांत नागरे यांच्यासह हेड कॉन्स्टेबल जाधव यांना गुंड मनोज मोगल यांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना रविवारी घडली. कामटवाडे परिसरात मनोज एका पादचारी इसमास मारहाण करत होता. त्यावेळी कॉन्स्टेबल प्रशांत नागरे यांनी हटकलं असता आरोपीनं अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत नागरे यांच्यावर हल्ला केला. त्यावेळी नागरे यांना सोडवण्यासाठी हेड कॉन्स्टेबल जाधव पुढे सरसावले. मोगल याने त्यांच्या हातातील वॉकी टॉकी हिसकावून रस्त्यावर फेकून देत त्यांनाही धक्काबुक्की केली. मनोज मोगल सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खुनाचा प्रयत्न, बलात्कारासारखे गंभीर गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्यात आलं होतं. पुण्यात डेंग्यू पसरण्यास सोसायट्यात जबाबदार असल्याची माहिती पुढे आली आहे. डेंग्यूच्या डासांचं आगर बनलेल्या तब्बल 2849 सोसायट्यांना महापालिकेनं नोटीस बजावल्या आहेत. महापालिकेच्या आरोग्य विभागानं केलेल्या पाहणीत सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात डेंग्यूच्या डासांची पैदास होत असल्याचं पुढे आलंय. पुण्यात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. साठलेल्या स्वच्छ पाण्यात डेंग्यूचे डास अंडी घालतात. डासांची उत्पत्ती स्थळं शोधून त्यांना महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत. महापालिकेनं आतापर्यंत अशा 4340 नोटिसा बजावल्या आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जालन्यातल्या बदनापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे बदनापूरचे
उपतालुका प्रमुख आणि सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष राम पाटील यांनी ही तक्रार दाखल केली आहे। कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ग्रामपंचायत तसंच सेवा केंद्रात जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी 24 जुलै रोजी केलं होतं। मात्र ग्रामपंचायत कार्यालयात इंटरनेट सुविधाच उपलब्ध झाली नाही, तसंच सेवा केंद्रही गावात नव्हतं। त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांची दिशाभूल केली असल्याचा आरोप करत ही तक्रार दाखल करण्यात आली आहे। फ्रीज, वॉशिंग मशीन आणि दुचाकी वाहनं असणाऱ्यांना आता सामाजिक योजनांचा लाभ घेता येणार नाहीये। सरकारी योजनांचा लाभ घेणाऱ्या शहरी भागातल्या लाभार्थ्यांची पडताळणी करण्यात येणार असून तुमच्याकडे या बाबी असतील तर आपोआपच तुम्हाला योजनांमधून वगळण्यात येणार आहे। बिबेक देब्रॉय यांच्या अध्यक्षतेखालील सामाजिक आर्थिक सर्व्हे समितीनं केंद्र सरकारला या शिफारशी केल्या आहेत। ज्यांना हक्काचं घर नाही किंवा पॉलिथिनचं छप्पर आणि भिंती असलेली घरं आहेत, उत्पन्नाचं कोणतंही साधन नाही आणि घरात कोणीही कमवता प्रौढ पुरुष नाही, अशांनाच यापुढे सरकारी योजनांचा लाभ मिळावा अशी शिफारसही या समितीनं केली आहे। मुंबई मेट्रो ही ट्राम आहे की रेल्वे आहे याचा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा असं म्हणत मुंबई हायकोर्टानं या संदर्भातील याचिका निकाली काढली। घाटकोपर ते वर्सोवा ही मेट्रो एक सेवा मुंबई मनपानं मेट्रो ही ट्राम आहे असं म्हणत मुंबई मनपानं मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडकडे 1,01,702 कोटी रुपयांच्या जकातीची मागणी केली होती। तर MOPLनं याविरोधात मुंबई हायकोर्टात धाव घेतली होती आणि कराची रक्कम माफ करण्याची मागणी केली होती। करातून सूट देण्याचे आदेश राज्य सरकारनं पालिकेला द्यावेत। तसंच मेट्रो ट्राम आहे की रेल्वे आहे याबाबत डिसेंबर 2016 मध्ये केलेल्या निवेदनावर निर्णय घ्यावा अशी मागणीही MOPLनं केली आहे। सप्टेंबर 2011 साली पालिकेनं मेट्रो रेल्वे मार्ग हा ट्राम वे असल्याचं जाहीर केलं होतं। मात्र राज्य सरकारकडे मेट्रो हा रेल्वे मार्ग असल्याचं जाहीर करण्याचं निवेदन केलं होतं। या आधारे मेट्रोला पालिकेच्या सगळ्या करांमधून सूट मिळू शकते। आता राज्य सरकार नेमकं काय भूमिका घेईल हे पाहावं लागेल। नोटाबंदीनंतर देशातल्या आयकर विवरणपत्राद्वारे संपत्ती जाहीर करणाऱ्यांच्या तब्बल 24% वाढ झाली आहे। तर 5 ऑगस्टला संपलेल्या मुदतीत देशातल्या तब्बल 2,82,00,000 लोकांनी आयकर विवरणपत्र भरली आहेत। ही संख्या गेल्या वर्षीच्या तुलनेत 24% अधिक आहे। गेल्या वर्षी 2,27,00,000 लोकांनी आयकर विवरणपत्र भरली होती। गेल्या वर्षी विवरणपत्र भरणाऱ्यांच्या संख्येत फक्त 10% वाढ झाली होती। वैयक्तिक विवरणपत्र भरणाऱ्यांमध्ये साधारणतः 25.1% वाढ नोंदवण्यात आली आहे। सरकारनं नोटाबंदीपासून सुरू केलेल्या ऑपरेशन क्लीन मनीचं हे यश असल्याचं सूत्रांनी म्हटलंय। आयकर विवरणपत्र भरणाऱ्यांपैकी 91 लाख नवीन आयकरदाते आहेत असंही आकडेवारीत स्पष्ट करण्यात आलंय। गुजरातमध्ये आज राज्यसभेच्या 3 जागांसाठी मतदान होणार आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी तसंच काँग्रेसची बंडखोरी करून अहमद पटेल यांच्या विरोधात उभे राहण्यासाठी भाजपमध्ये दाखल झालेले बलवंतसिंह राजपूत असे 4 उमेदवार मैदानात आहेत। 182 सदस्यांच्या गुजरात विधानसभेत काँग्रेसच्या 6 आमदारांच्या राजीनाम्यामुळे आता संख्याबळ 176 वर आलं असून त्यामुळे विजयासाठी 45 मतं निर्णायक ठरणार आहेत। अहमद पटेल यांना विजयासाठी 45 मतं हवी असताना त्यांच्यापाशी 48 मतं असल्याचा दावा करण्यात येतोय। राज्यसभेच्या गुजरातमधल्या निवडणुकीपूर्वी पक्षाची मतं फुटू नयेत म्हणून बंगळुरूला गेलेल्या काँग्रेसच्या 44 आमदारांना कडक सुरक्षा व्यवस्थेत अहमदाबादमध्ये आणण्यात आलं। काँग्रेसचे चाणक्य म्हणून प्रसिद्ध असणारे अहमद पटेल राज्यसभेसाठी गुजरातमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत। भाजपनं काँग्रेसचा राजीनामा दिलेले आमदार बलवंत सिंग यांना रिंगणात उतरवलंय। त्यामुळे 3 जागांसाठी 4 उमेदवार मैदानात आहेत। काँग्रेसच्या 6 आमदारांनी आधीच आमदारकीचा राजीनामा दिलाय। त्यामुळे आणखी उमेदवार फुटू नयेत म्हणून 44 जणांना 10 दिवसांपूर्वी बंगळुरूला पाठवण्यात आलं होतं। तर आज गुजरातमध्ये राज्यसभेच्या 3 जागांसाठी मतदान होत असून 4 उमेदवार रिंगणात असल्याचं चुरस वाढली आहे। राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। सोनिया गांधी यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल यांच्या विजयासाठी काँग्रेसकडून मतांची जुळवाजुळव सुरू असताना या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला पाठिंबा जाहीर केलाय। त्यामुळे अहमद पटेल यांची राज्यसभेची वाट बिकट होणार आहे। आज गुजरातमधील 3 जागांसाठी मतदान पार पडणार आहे। भाजप आणि काँग्रेसकडून प्रतिष्ठेच्या करण्यात आलेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसनं भाजपच्या बाजूने जाण्याचा निर्णय घेतलाय। गुजरात विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आमदार आहेत। या आमदारांना भाजपला मतदान करण्याच्या सूचना पक्षाचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्याकडून करण्यात आल्या। तर राष्ट्रवादी काँग्रेसचे गुजरातमधील आमदार कंधाल जडेजा यांनी याबद्दलची माहिती दिली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।